शिवभक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे तो दिवस लवकरच येत आहे. तो दिवस म्हणजे महाशिवरात्री. महाशिवरात्री म्हणजे महान अशा शिवाची रात्र. शिव या शब्दाचे अनेक वेगवेगळे अर्थ आहेत. शिव म्हणजे कल्याण असा मानला जातो. काही वेळेस शिव या शब्दाचा अर्थ अस्तित्वास नसणे असा देखील असू शकतो. म्हणून शिव हा शून्य मानला जातो, ज्या शून्यातून सर्व सृष्टीची उत्पत्ती झाली. ज्योतिषशास्त्र आणि हिंदू धर्मात या दिवसाचं मोठं महत्त्व आहे. पंचांगानुसार यंदा 2026 मध्ये 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री येते. या दिवशी ग्रहांच्या हालचालीत मोठा बदल होईल, त्यामुळे 7 राशींना विशेष लाभ होईल. जाणून घ्या त्या भाग्यशाली राशींबद्दल. हिंदू दिनदर्शिकेनुसार 2026 मध्ये महाशिवरात्री 15 फेब्रुवारी रविवार रोजी साजरी केली जाईल. हा दिवस केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा मानला जातो. पंचांगानुसार या वर्षीची महाशिवरात्री खूप खास असेल, कारण या दिवशी 3 प्रमुख ग्रह त्यांची दिशा बदलतील. या दिवशी मंगळ, चंद्र आणि बुध त्यांच्या हालचाली बदलतील आणि बुध उत्तरेकडे जाईल. या दिवशी ग्रहांच्या हालचालींमध्ये होणारा हा बदल विशेष आशीर्वाद देईल आणि 7 राशींना लाभ देईल. जाणून घेऊया की या भाग्यवान राशी कोणत्या आहेत. मंगळ श्रवण नक्षत्र सोडून धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल. चंद्र शनीच्या मकर राशीत संक्रमण करेल. बुध ग्रह शतभिषा नक्षत्र सोडून रात्री पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. अशा प्रकारे शिवपूजेच्या या महान दिवशी या 3 ग्रहांच्या हालचालींबद्दल सर्व राशींवर परिणाम होईल. हा दिवस खूप शुभ संकेत घेऊन येईल, विशेषतः 7 राशींसाठी ज्यांना शिवाकडून विशेष आशीर्वाद मिळतील. चला जाणून घेऊया की त्या भाग्यवान राशी कोणत्या. सर्वात पहिली आहे मेष. ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ मेष राशीच्या लोकांसाठी नवीन ऊर्जा आणि संधी घेऊन येईल. करिअर आणि व्यवसायात अचानक नफा मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होतील. घरात शांती आणि आनंद राहील. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. तुमच्या कष्टाचे फळ लवकरच दिसेल. आरोग्य सामान्य राहील, परंतु थोडी विश्रांती घेणे आवश्यक आहे. नवीन गुंतवणूक किंवा पैशाशी संबंधित निर्णय सुज्ञपणे घेणे फायदेशीर ठरेल. मिथुन रास. ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ मिथुन राशीच्या लोकांसाठी बदल आणि यश आणेल. नोकरी किंवा व्यवसायात बदल फायदेशीर ठरतील. शिक्षणात इच्छित यश मिळू शकते. कुटुंबात प्रेम आणि पाठिंबा राहील. मानसिक ताण कमी होईल आणि तुम्हाला अधिक आत्मविश्वास वाटेल. नवीन कौशल्य शिकणे किंवा प्रशिक्षणात सहभागी होणे भविष्यात फायदेशीर ठरेल. कर्क रास. ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेषतः शुभ राहील. घरगुती बाबींमध्ये इच्छित यश मिळेल. तुम्हाला तुमच्या पालकांचे किंवा वडिलांचे आशीर्वाद मिळतील. आर्थिक बाबी मजबूत होतील. प्रवासासाठी वेळ अनुकूल असेल. आरोग्य सामान्य राहील. या काळात कुटुंबासोबत काही वेळ घालवल्याने मानसिक शांती आणि आनंद मिळेल. सिंह रास. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात सिंह राशीच्या लोकांना करिअरमध्ये महत्त्वपूर्ण फायदे मिळू शकतात. सामाजिक आदर वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून किंवा मालमत्तेतून नफा मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण आणि मुलांशी संबंधित बाबींमध्येही यश मिळेल. मित्र आणि कुटुंब तुम्हाला पाठिंबा देतील. व्यवसाय किंवा नोकरीतील नवीन ऑफरकडे लक्ष द्या. नफा होण्याची शक्यता आहे. तूळ रास. ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन संधी आणि आनंद येईल. जोडीदार आणि कुटुंबाशी संबंध मजबूत होतील. नवीन व्यवसाय योजना यशस्वी होतील. आरोग्य सामान्य राहील. मानसिक संतुलन राखले जाईल. प्रवास आणि छंदांसाठी वेळ अनुकूल आहे. तुमचे ध्येय लिहून ठेवून त्यांना प्राधान्य दिल्याने यश मिळू शकते. मकर रास. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात मकर राशीचे लोक भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत वाटतील. जुने वाद मिटतील. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील. नवीन काम सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. मित्र आणि सामाजिक संपर्क वाढतील. या काळात तुमच्या योजना लिहून ठेवणे फायदेशीर ठरेल. मीन रास. ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ मीन राशीच्या लोकांसाठी विशेषतः फायदेशीर राहील. तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात लक्षणीय नफा मिळू शकेल. जुने कर्ज किंवा समस्या सोडवल्या जातील. शिक्षण आणि कौशल्य क्षेत्रात यश मिळेल.
मित्र आणि कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. हिशेब किंवा आर्थिक बाबींमध्ये स्वच्छता आणि रेकॉर्ड ठेवणे भविष्यात फायदेशीर ठरेल. भक्तांनो, महाशिवरात्रीला भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी श्रद्धा आणि भक्ती ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय जरूर लिहा. हर हर महादेव.